आज आपण बघणार आहेत मशीनला ऑइलिंग कसं करायचं ते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मशीन साफ़ कशी करायची. साफ़ केल्यानंतर मी ऑइलिंग केलं होतं पण त्याची व्हिडिओ शूट केली नव्हती. आता मी तुम्हाला ऑइलिंग कसं करायचं मशीनला ते दाखवणार आहे. जस्ट मी तुम्हाला दाखवते कारण मी ऑलरेडी केलं आहे मशीनला ऑइलिंग. तर सुरुवात आपण इथनं करूया. हा जो पोर्शन आहे याच्या खाली स्प्रिंग असते त्याच्यामुळे इथे टाकायचं आहे ऑइल. त्यानंतर हे जे छोटे होल्स दिलेत तिथे सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर हा पोर्शन मी एक हाताने मोबाईल पकडला आहे त्यामुळे मला हे ओपन करता येत नाही आहे. इथे ऑइल टाकायचं आहे. त्यानंतर हे इथे यामध्ये सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर इथेशी या पोर्शनमध्ये टाकणार आहोत. नंतर इथे टाकू शकता थोडंफार. त्यानंतर इथे टाकणार आहोत. नंतर इथे टाकणार आहोत. हा झाला वरचा पोर्शन. या पोर्शनमध्ये ऑइल टाकून झाल्यानंतर आपल्याला मशीन अशी फिरवून घ्यायची आहे. बघू शकता इथे सुद्धा पोर्शन आहे. इथे आपण नाही टाकलं तरी आपण जेव्हा इथनं वरून ऑइल टाकलं ते इथेच जातं. पण जर हे ओपन होत असेल तर इथे सुद्धा तुम्ही थोडं थोडं या सगळ्या पोर्शनमध्ये ऑइल टाकायचं आहे. इथे आपण टाकलं मगाशी, इथेही टाकायचं आहे. त्यानंतर हे लावून घेऊया. जेव्हा आपण क्लीन करायला मशीनचे हे सगळे पार्ट्स वगैरे खोलतो तर तिथे सुद्धा तुम्हाला टाकायचं असेल ऑइल तर ते लगेच टाकून घ्यायचं. आता ऑइलचा मेन पार्ट असतो, उलटी करून घेतलेली आहे आणि मेन पार्ट असतो ऑइलिंगचा तो इकडेच असतो मशीनच्या. त्यानंतर इथे आपण शटलमध्ये ऑइलिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे जॉईंट्स आहेत जे मूव्ह होतात तिथे ऑइलिंग करायचं आहे. इथे तुम्ही फिरवून बघू शकता मशीन जशी जिथे फिरते ना तिथे सगळीकडे ऑइलिंग करायचं आहे. ऑइल टाकायला घेतलंय बेटा. हां, मशीन आपली व्यवस्थित चालते, स्मूथ चालते. हो चालेल. कट नाही मला ते बाळ झालं. किती छान आहे. चालेल बाळाची फोटो. काय रे बाळ तू काय करतेस? वॉशिंग मशीन वर मम्मा काय करतेस? काय करतेस ग? आणि तुम्हाला समजत नसेल तर अशा पद्धतीने हा व्हील आहे तो फिरवून बघायचा. जिथे जिथे मशीन अशी मूव्ह होते तिथे शक्य होईल तिकडे आपण ऑइलिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता हे बघा किती स्मूथ चालते आहे मशीन. यासाठी